मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे 17 दिवस उपोषण केले आणि त्यानंतर उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, पण त्याच्यासाठी त्यांनी 30 दिवस वेळ द्यावा। त्यावर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना 30 दिवस दिले आणि या दरम्यान जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा काढला आणि मराठा समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। हा संवाद साधल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीमध्ये पोहोचलेले आणि आपण बघू शकता या ठिकाणी 14 तारखेला म्हणजे परवा दिवशी या ठिकाणी मोठी सभा होणार आहे। या सभेला लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी तशी व्यवस्थाही करण्यात आलेली आपण बघू शकता की विस्तीर्ण या शेतामध्ये या प्रकारे अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज सोमवारी एकवटणार आहे। सकाळी 11 वाजता ही सभेची वेळ कदाचित असू शकते आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठा जनसमुदाय पाहायला भेटू शकतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, मला सांगा, तुम्ही दौरा करून आला आज अंतरवली सराटीमध्ये सभेच्या ठिकाणी आहेत, काय आढावा घेतलाय? समाजाचे पोरं इथं रात्रंदिवस 2-3 हजार पोरं राबतात। मी रात्री आलो आहे, फक्त माहिती घेतोय। त्यांनी चांगली व्यवस्था केली, काही शंका नाही आहे मला, किंवा मी काय बदल नाही करत त्याच्यात। व्यवस्थित केलं, समाजाची काही गैरसोय होणार नाही असे सगळे डॉक्टरांचे हॉस्पिटलचे स्पॉट टाकले त्यांनी पाण्याची व्यवस्था केली, टॉयलेटची व्यवस्था केली, गैरसोय होईन असं काय सगळे व्यवस्था समाजाच्या वदापट्ट्यातल्या पोरानं केली। कारण आम्हाला संधी आहे मराठा समाजाची सेवा करायला आणि ही संधी योगायोगाने चालून आमच्याकडे आली। सेवा करतोय, काय कमी नाही। 14 तारखेला 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे। 14 तारखेला 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे। कितीही गर्दी असली तरी मराठा समाज घरी नाही राहणार। कितीही गर्दी असली तरी मराठा समाज त्या दिवशी घरी नाही राहणार, कारण त्यांना माहिती आता घरी बसून न्याय नाही मिळणार। जिथं जागा मिळेल तिथं मराठा समाज बसणार आहे। आता मराठा यावेळेस असं म्हणणार नाही की गर्दी आहे तिकडं नाही जायचं। मराठा समाज कितीही गर्दी असली, गैरसोय जरी झाली तर आमच्यावर नाराज होणार नाही, आहे त्या जागेवर बसणार आहे। येताना पाण्याची बाटली, जेवणाचा डबा सोबत घेऊन येणार आहेत आमचे मराठा बांधव। परंतु मराठा बांधव आता घरी राहणार। आम्ही 60 एकर वाढायला लागले, आम्हाला पहिले 100 होते, आणखी 60 एकर वाढायला लागली। आज 20 एकर आम्ही जास्तीची बघतोय आता परत, कारण हे 100% हे कमी पडणार आहे। त्यामुळं ती सगळा आढावा घेतोय आम्ही, काय कुठं कमी पडलंय, काय वाढवायचं आणखीन। जाधव बंधू पण आलेले आहेत की ज्यांनी हे पूर्ण निवेदन केले। खूप चांगलं निवेदन त्यांनी केले। आम्हाला येईपर्यंत त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती, त्यांनी एकदम बेस्टपणे पेलली। समाज त्यांना थोडं विसरणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 17 दिवस आपण उपोषण केलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, समितीही नेमली, त्यानंतर आपण मराठा संवाद दौरा आयोजित केला, मराठा समाजाच्या गाठीभेटी घेतल्या, त्याला उत्सुक चांगला प्रतिसादही मिळाला। आता त्यानंतर ही सभा होते, काय अपेक्षा आहेत समाजाच्या? तुम्हाला काय बोलले, समाज काय बोलतो तुमचा? या दौऱ्यात काही चर्चा झाली का दौऱ्याने? नाही, ते सभा नाही आहेत, ती वेदना आहे। ते वेदना तिथं एकत्र आली। आता सोयाबीनची काढणी सुरू आहे, लोक शेतात जात नाही आहेत, काढणी कोण करत नाही। कुठं सायंकाळच्या 6च्या सभा पाठ 5ला व्हायला लागल्या, 10-10 घंटे लेट, समाज हलत नाही। ही वेदना आहे। मी समाजाला मायबाप मानलं आहे, मी माझ्या समाजाला कुटुंब मानतो। माझं कुटुंब प्रथम नाही आहे, प्रथम माझा समाज आहे। माझ्या कुटुंबाला नंतर वेळ, अगोदर समाज महत्त्वाचा आहे। त्यामुळे समाजाने या पोराच्या खांद्यावरची जबाबदारी घेतली, त्याला फुल सपोर्ट सुरू केला आहे की समाज एकींचंही मागं सरकायला तयार नाही। आणि समाजाच्या मनातली मागणी बोललो आहे मी, समाजाच्या मनातली मागणी बोललो आहे। महाराष्ट्रातला मराठा समाज हा शेती व्यवसाय करतो। शेतीला पूर्वी कुणबी नाव होतं, शेतीला सुधारित नाव शेती आलं, काय त्याच्यात फरक नाही आहे काहीच। म्हणून त्यांचा व्यवसाय शेती आहे। त्यांच्यावर का अन्याय करता? त्यांना का त्यांच्या भविष्यापासून वंचित ठेवतात? त्यांचं अस्तित्व का धोक्यात आणतात? ही समाजाची भावना मी फक्त बोललो आहे, मी फक्त निमित्त आहे। परंतु समाजाने आता ही आंदोलन राहिले नाही, समाजाने जनचळवळ केली, समाजाने स्वतः आंदोलन हातात घेतलं आहे। इथं मी पुन्हा सांगतो, कितीही गर्दी असली मराठा समाज आता घरी थांबत नाही। मराठा समाज उलट गर्दीत येणार आहे, शांततेत येणार आहे, शांततेत जाणार आहे। कारण इथं येणारा मराठा समाज स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे। कसल्याही कार्यक्रमाला गालबोट मराठा समाज लावणार नाही, कारण मराठा समाजाला डाग लागतो आणि मराठा समाज यावेळेस मराठा समाजाला डाग लावू देणार नाही। ही जबाबदारी सगळ्यांना स्वतः उचललेली आहे मराठा समाजानं। त्यामुळे मराठा समाज इथं प्रचंड ताकदीने येणार आहे।
मिळेल तिथं बसणार आहे. आणि जर एखाद्याची गैरसोय झाली तो आमच्यावर नाराज होणार नाही. कारण एवढ्या मोठ्या समाजाची सेवा करायची आम्हाला संधी आली. थोडंफार मागं पुढं होऊ शकतं, कोणी जरी असलं तरी आम्ही काय, कोणी जरी असला तरी होऊ शकतं. पण समाज त्याचा विचार आता करत नाही आहे. समाज वेदना घेऊन आला. समाज म्हणतो आम्हाला काहीच नको, ऊन असलं तरी बसणार आम्ही कडक, आणि पाऊस असला तरी कमरा इतक्या चिखलात बसायची आमची तयारी. इतका समाज वेदना घेऊन आला. कारण त्यांना रोज दिसतंय मुलगा आपल्यासमोर वावरतोय, मुलगी आपल्यासमोर रोज वावरते. त्यांच्या लक्षात आलं आहे की ही वेदना, आपण पैसा घालतो, काबाड कष्ट करतो, मग आपलं स्वप्न काय आहे, आपला मुलगा मुलगी नोकरीला लागली पाहिजे, आपल्यासारखं कष्ट आपल्या लेकराला भोगायला नाही आलं पाहिजे. आणि तेच व्हायला लागलं नेमकं. त्यांच्यापेक्षाही जास्त कष्ट भोगण्याची वेळ त्यांच्या मुलाला आली. मग याचं कारण काय असू शकतं, तर मराठा आरक्षण नाही म्हणून. आणि मराठ्याने नेमकं ते समजून घेतलं. आता हाच नेमका मुद्दा आहे. यापूर्वी मोठमोठाले जिल्हाभर मोर्चे निघाले, त्यानंतर मुंबईला एक मोठा मराठा समाजाचा मोर्चा निघाला, आणि कुठेतरी मराठा समाजाला अपेक्षा होती की आरक्षण भेटन. पुन्हा एकदा ही मोठी एक इथे सभा होते, ऐतिहासिक सभा होण्याची शक्यता आहे. या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण भेटेल का न भेटणार? सभात म्हणून नाही, वेदना सरकारच्या लक्षात येत नाही का? सरकारच्या लक्षात वेदना येत नाही? ही तुम्ही घटनेच्या प्रमुख पदावर बसलात, तुम्ही घटनेच्या प्रमुख पदावर बसलेला, तुम्हाला वेदना, तुमच्या वेदना लक्षात येत नाही का? की कारण तुम्ही घटनेच्या प्रमुख पदावर बसलेले आहेत आणि ह्या समाजानं तुम्हाला तिथं बसवलं. मग तुम्ही जनतेचे पालक येतात, तुम्ही मुख्य व्यक्ती आहेत. तुम्हाला समजत नाही का की वेदना किती आहे? जनता महत्त्वाची आहे तुम्हाला आधी, कारण त्या गादीवर तुम्हाला त्यांनी बसवलं. आणि त्यांची जर वेदना असेल, आमचे लेकरं आत्महत्या करायला लागले, मग आपण त्यांना त्यांचा अधिकार दिला पाहिजे. मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी प्रवर्गात का देत नाही तुम्ही? आता तुम्ही वेळ घेतलेला आहे, आम्ही दिलेला नाही. तुम्हाला मात्र आरक्षण द्यावं लागणार आहे. आणि मराठी आता घेतल्याशिवाय थांबणार नाही. आंदोलन शांततेत राहणार, त्याच्यात दुमत नाही. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. समाजाला ही 2-3 अटी आहेत, समाजही ते पाळणार आहे पुरेपूर. काही नाही, तुम्हाला आता कळेल. पोलीस प्रशासन ज्यावेळेस इथं येईल, प्रशासन येईल, यांना खुर्च्या टाकून बसणार आहेत लिंबाखाली. मराठा समाज स्वतः काही त्रास होऊ देणार नाही. इतकं त्यांच्या पायाखाली मुंगीही मुरू देणार नाही मराठा समाज. इतकं शांततेत होणार आहे. ही नवीन आदर्श महाराष्ट्राला आणि देशाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार आहे की शांततेत मराठा समाज जमला, पण आरक्षणसुद्धा घेणार आहे. हेही तितकंच करायचं. निश्चितपणे जरांगे पाटील होते आपल्यासोबत. त्यांचं एकच म्हणणं आहे की या सभेच्या माध्यमातून निश्चितपणे आरक्षण भेटेल आणि ही सभा शांततेत पार पडेल. कॅमेरामॅन तुषारसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.